नवऱ्यांनी आणि मुलांना तर मी सांगितलंच आहे की आता ऑक्टोबर पर्यंत जरा आई आणि बायकोला जरा तिकडेच राहू द्या. ते म्हणले ऑक्टोबर पर्यंत काय? ते म्हणले एप्रिलमध्ये माझं इलेक्शन आहे आणि ऑक्टोबरमध्ये विधानसभा आहे. त्याच्यामुळे पुढचे 10 महिने जरा रामकृष्ण हरी तुम्ही तिघं तुमचं बघून घ्या. आता मुलं पण मोठी झाली आहेत आणि मी तर परवा त्यांना सांगितलं की बाबा मी तर मतदान होईस्तोवर मुंबईला गाडी आणतच नाही. आता तुम्हाला आई बायको पाहिजे तर पुण्याला नाही तर इंदापूर नाही तर बारामतीला. धोका आहे. आता इकडे तिकडे जायचं नाही. पहिले जान बची लाखो पाय. पहिले मतदारसंघ जिंकला आता देशाचं नेतृत्व आहे, नाही तर इथंच गडबड झाली तर मग कसं होईल. म्हणून 10 महिने तिथंच त्यांनी थांबावं. आमच्या खूप सदिच्छा, खूप शुभकामना की बारामती लोकसभा आम्ही जेव्हा जिंकू तेव्हा अंतर थोडं कमी असावं. निवडणुकीचे दिवस आहेत. प्रत्येकाला आपापल्या पद्धतीने या ठिकाणी काम करण्याचं स्वातंत्र्य आहे. ते जरी 10 महिने बारामतीमध्ये तळ ठोकून असले तरी आम्ही आमचा पक्ष म्हणून त्या ठिकाणी आमच्या उमेदवारासाठी ताकदीनं काम करू. लोक समजदार आहेत. लोक विकासाच्या पाठीमागे उभे राहतील हा विश्वास आम्हालाही आहे आणि आम्ही सुद्धा ताकदीने त्या ठिकाणी संघटन वाढवू. लोकसभेच्या निवडणुकामध्ये माननीय अजितदादा यांना मानणारा वर्ग, माननीय अजितदादांनी लोकांची केलेली कामं ही सगळी लक्षात घेतात. आम्हाला ठाम विश्वास आहे की माननीय अजितदादांचे जे उमेदवार असतील महाराष्ट्रातील जनता त्यांना मोठ्या बहुसंख्येने मताधिक्याने नक्कीच जिंकून देईल. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पुढील 10 महिन्यांपर्यंत मुंबईच्या घराचे तोंड न पाहण्याचा निर्धार केलाय. आगामी लोकसभा व विधानसभेची निवडणूक पार पडेपर्यंत मी बारामतीमध्येच मुक्काम करणार आहे असं त्यांनी म्हटलंय. मी माझ्या कुटुंबियांनाही त्याची कल्पना दिली आहे असं सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केलंय. दरम्यान अजित पवार यांच्या धास्तीमुळे सुप्रिया सुळेंनी बारामतीत डेरे दाखल होण्याचा निर्णय घेण्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नुकतेच आपण 10-15 वर्षापासून बारामती लोकसभा मतदारसंघाकडे लक्ष दिले नसल्याचं स्पष्ट केलं होतं. बारामतीमधील ग्रामपंचायती, वेगवेगळ्या सहकारी सोसायट्या किंवा अन्य संस्थांच्या स्थानिक निवडणुकांमध्ये स्थानिक पदाधिकारीच लक्ष घालत होते. मी त्यात लक्ष घालत नव्हतो असं ते म्हणाले होते. या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांनी पुढील 10 महिन्यापर्यंत बारामतीतच स्थायिक होण्याचा निर्णय घेतलाय. बारामती हा पवार कुटुंबाचा बालेकिल्ला मानला जातो. हा किल्ला उद्ध्वस्त करण्यासाठी सत्ताधारी भाजपने अनेक प्रयत्न केले पण त्यात त्यांना यश आलं नाही. पण आता स्वतः अजित पवार राष्ट्रवादीची वेगळी चूल मांडल्यामुळं त्यांचं काम सोपं झालंय आणि त्यामुळं अजितदादानं कंबर कसल्यामुळं सुप्रिया सुळे यांनी त्याची धास्ती घेतली आणि त्यामुळंच त्यांना आता बारामतीमध्ये तळ ठोकून राहावं लागतंय अशी चर्चा रंगू लागली.